रुग्णांच्या आकडेवारी संदर्भात गडचिरोलीतून एक महत्त्वाची बातमी आहे। या घडीची गडचिरोली राज्य राखीव दलाचे 72 जवान त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे। 72 जवानांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे। तर पोलीस विभागातील मुंबईहून परतलेल्या आणखीन एका जवानाला देखील कोरोनाचा संसर्ग झालेला आहे। त्यामुळे इथे एकूण 73 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं बघायला मिळतंय। तर या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आला असून आता गडचिरोली जिल्ह्याचा एकूण कोरोना रुग्णांचा आकडा जर आपण पाहिला तर तो 330 वर जाऊन पोहोचलाय। गडचिरोली राज्य राखीव दलाचे 72 जवान ज्यांचा रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आल्याचं कळतंय। महेश तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, खरं तर गडचिरोलीमध्ये संसर्गाचं प्रमाण जे आहे ते तितकं फारसं नव्हतं, त्यामुळे दिलासादायक चित्र त्या ठिकाणी बघायला मिळत होतं। मात्र आता कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना बघायला मिळतोय। स्वाती, जर आपण बघितलं तर गडचिरोली हा ग्रीन झोन जिल्हा होता, मात्र आता हा जो आकडा वाढलेला दिसत आहे तो याचं कारण आहे की मोठ्या प्रमाणात बाहेरून जे आलेले जवान आहेत, विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात माओवाद विरोधी अभियानामध्ये सीआरपीएफ, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि एसआरपीएफ, राष्ट्रीय राखीव पोलीस दल गडचिरोली पोलिसांच्या मदतीने तैनात आहेत। आणि हे वेगवेगळ्या भागातले असतात, ते आता सुट्टीवर गेलेले होते, कोणी बाहेर होते, हे सगळे लोक परतल्यानंतर या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते। त्यापैकी बहुतांश जवानांचे आता अहवाल जे आहेत पॉझिटिव्ह आलेले आहेत। आपण आता जर बघितलं गडचिरोलीतला जो 330चा जो आकडा आहे त्याच्यामध्ये 205 जण हे जवान आहेत। त्यामध्ये आपण जर बघितलं तर सीआरपीएफचे सर्वाधिक 88 आहेत, सीआरपीएफचे 88 आहेत आणि एसआरपीचे 115 आहेत। आजचा जो आकडा आहे हा सर्वाधिक आहे। मुंबईहून एसआरपीचे जवान गडचिरोलीमध्ये आलेले होते, त्यांचा 72 जणांचा आकडा हा एकूण जो आहे पॉझिटिव्ह आढळलेला आहे। त्यामुळे या विलगीकरण कक्षातला हा जो आकडा आहे त्याची आता बाहेर कुठे व्याप्ती होऊ नये या दृष्टीनं जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। त्या भागाला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेला आहे आणि जवानांवर उपचाराची पूर्णपणे काळजी पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन घेत आहे। एकूण आपण जर बघितलं तर या जिल्ह्याला दुसऱ्या राज्याच्या सीमा लागून आहेत, मात्र त्या भागातून फैलाव होऊ नये या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न केले होते, त्यामध्ये यश मिळालेलं आहे। मात्र बाहेरून जे आलेले प्रवासी विलगीकरण कक्षात आहेत तेच पॉझिटिव्ह आढळत आहेत। अगदी धन्यवाद महेश या माहितीसाठी आणि गडचिरोली जिल्ह्यातली अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी। बघणार आहोत पुढची बातमी। विधान परिषद सदस्य आणि परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालंय। रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये त्यांचा अहवाल जो आहे तो पॉझिटिव्ह आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्यानं आता प्रशासन अधिक सतर्क झालंय। आमदार बाबाजानी दुर्राणी हे याआधी परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते, तर विधानसभेवरही पाथरी मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलंय। तर बाबाजानी दुर्राणी यांना औरंगाबाद इथल्या खासगी रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आलं असून दुर्राणी यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही आता शोध घेण्याचं काम सुरू असून प्रशासनानं सुरू केलेल्या या कामात ज्यांनी जे बाबाजानी दुर्राणी यांच्या संपर्कात आले त्यांनी देखील पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय। बघत पुढची बातमी। कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे ते स्वतः क्वारंटाईन झालेले आहेत। शंकरराव गडाख स्वतः क्वारंटाईन झाले असून मंत्री गडाख यांचाही आता स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला असून गडाखांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे। तर शंकरराव गडाख हे उस्मानाबादचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे ते स्वतः आता क्वारंटाईन झालेत आणि त्यांचा अहवाल मात्र अजून आलेला नाहीये। कोरोनाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलाय, मात्र आता त्यांचा अहवाल काय येतोय याची प्रतीक्षा आहे। बातमी आहे औरंगाबादमधून। औरंगाबादमधील संचारबंदीचा कार्यकाळ उद्या संपत आहे। उद्यापासून परवानगी असलेले व्यवहार सुरू होणार आहेत, मात्र आता व्यापाराला व्यापारी जो आहे त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आलंय आणि यालाच आता मनसेनं विरोध केलाय। त्यामुळे आज व्यापाऱ्यांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळतंय। हजारो व्यापाऱ्यांना अँटीजन टेस्ट करूनच कोरोनाचं लक्षण नसलेलं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे आणि ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यांनाच व्यवहार सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे आणि त्यासाठी हा रिपोर्ट मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकच गर्दी आज केल्याचं बघायला मिळतंय। मात्र ही टेस्ट करत असताना यंत्रणा जी आहे ती कमी पडत असल्यानं सगळ्यांना हे प्रमाणपत्र मिळणं शक्य नसल्यानं महापालिकेनं हा निर्णय मागे घ्यावा अशी भूमिका मनसेनं घेतली आहे।
कॉर्पोरेशन के लोगों की टेस्ट नहीं है यहाँ पर। 8,000 कर्मचारी सर किसको नहीं करना चाहिए बात आप पहले करने आप नहीं मैं अभी आयुक्त साहब को मिलता हूँ, प्रशासक को मिलता हूँ, मिलो सर, और क्या है क्या नहीं साहब को मिलिए। अभी मैंने एक मेरा आह्वान ये किया है कि ये आप फतवा जो निकाले हैं वो रद्द कर दो बोल के। रद्द करना चाहिए। बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। नागरिक अजिबात काळजी घेत नाहीयेत, त्यामुळे मास्क वापरत नाहीये, कोणत्याही नियमांचं पालन होत नाहीये, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग जो आहे तो सोलापूर जिल्ह्यात वाढत असतानाचं चित्र बघायला मिळतंय। आणि याचसाठी सुप्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांनी सोलापूरमधल्या प्रमुख चौकांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे। चौकांमध्ये कोरोना संदर्भात माहिती देणारं पेंटिंग तसंच आपल्या कलेतून साकारलेल्या सुंदर कासवाच्या शिल्पांना मास्क घालत त्यांनी कोरोनाविषयक जनजागृती करण्याचा हा प्रयत्न जो आहे तो सुरू केलाय। 6 महिने झालं कोरोनाचं जे संकट आलेलं आहे त्याच्या संदर्भात एक छोटंसं अवेअरनेस म्हणून आज सोलापूरमध्ये एका चौकामध्ये मी माझा एक आर्ट कासव, त्या कासवाला मी मास्क घातलंय। या मास्क घालण्याचा उद्देश असा आहे की आज लोकांना त्याचं गांभीर्य नाही आहे। आज जवळपास मी या पार्क चौकामध्ये 100 लोक बघितली मास्क न घालून जाताना, ज्यांना कोरोनाचं गांभीर्य नाही आहे। तर ही स्थिती वाढू नये, कमी व्हावी यासाठी मास्कचा अवेअरनेस मी सध्या करतोय।